बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे श्री शेकागौरी यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री शेकागौरी यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली। श्री शेकागौरी यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई लाइटिंग करण्यात आली होती। नागरिकांतून सांगण्यात आले, श्री शेकागौरी यात्रा ही मालवंडी पंचक्रोशीत बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांकाची यात्रा आहे। नागरिकांतून सांगण्यात आले, यात्रेमध्ये कुठल्याही राजकीय कुठल्याही वैयक्तिक कोणाची पूर्ण सर्व हिंदू मुस्लिम हे एकत्र येऊन शेकागौरीची यात्रा करतात। दरवर्षी यात्रेला बाहेर येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे। त्याचप्रमाणे याही वर्षी दरवर्षी यात्रा शांततेत पार पडली, याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, सर्व परिसरातील लोकांचं, जिल्ह्यातील लोकांचं मी ग्रामस्थांचा आभार मानतो। आणि ही यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक कुठलंही राजकारण गट जात धर्म न बाळगता या ठिकाणी सर्वजण एकत्रित येऊन आनंदात यात्रा पार पाडतात। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व कुठल्याही भांडण तंटा किंवा यात्रेला कुठल्या तरी गालबोट लागेल असा कुठलाही अनुचित प्रकार होत नाही आणि वर्षानुवर्षी ही यात्रा वाढत चाललेली आहे। हिंदू मुस्लिमाचे ऐक्याचे प्रतीक आहे, तरी येथे सालाबाजप्रमाणे येथे दारूचे काम झाले, तसेच सोंगाचा कार्यक्रम हा 1935 सालचं पोलीस स्टेशनला सुद्धा रेकॉर्ड असून ही व्यवस्थित पार पडली। याला थोडं सुद्धा गालबोट न लागता आज लाखोच्या संख्येने भाविक आले असताना सुद्धा कुठलीही गोष्टीची अडचण आली नाही। त्यासाठी कार्यक्रम व्यवस्थित पार पडले। यात्रा ही सर्व धर्म समभाव असून याची सुरुवात बौद्ध जयंतीपासून होते आणि ह्याची सांगता धनगर ओव्यापासून संपते। 150 वर्षापासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि कुठल्याही पोलीस स्टेशनचं असू द्या किंवा कुठल्याही साधं 151 सुद्धा आत्तापर्यंत झालेला असं रेकॉर्ड कुठेही अशी नोंद दिसून येत नाही। तरी ही यात्रा एकदम उत्साहात संपली आणि दरवर्षी सालाप्रमाणे पुढच्या वर्षी अशीच यापेक्षा जास्त करण्याचा आमच्या सर्व यात्रा कमिटीचा गावकरी बंधूंचा मानस आहे। आणि यात्रा सुरळीतपणे गावाच्या सहकार्याने सर्व गावांनी व्यवस्थितपणे यात्रा पार पडते। या यात्रेमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्रच शेकागौरीचं प्रतीक असल्यामुळे त्यामुळे इथे कुठला जातभेद नसते आणि जातभेदीचा विषय त्यात नाही। त्यामुळे शेकागौरी ही यात्रा हिंदू आणि मुस्लिम एकत्र मिळून एक समाजाला आणि या जिल्ह्याला एक वेगळा दर्शन करून देणारी ही यात्रा आहे। यात्रेला प्रचंड गर्दी होती। लाखो भाविकांनी श्री शेकागौरीचे दर्शन घेतले। 150 वर्षांची परंपरा आहे, एकदाही गालबोट लागले नाही। यात्रेत कोणतेही राजकारण केले जात नाही। वादविवाद विसरून लोक एकत्र येऊन आनंदात यात्रा साजरी करतात। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक शेकागौरीच्या दर्शनाला येतात। सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मता या अनोख्या संगम या शेकागौरीमुळे आजही गावात नांदत आहे। या देवस्थानामुळेच गावात मानवता धर्माची पताका फडकत आहे। भेद सारे मावळू द्या, वैर वाऱ्या भावना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना या सुभाषित प्रमाणे गावातील सर्व नागरिकांमध्ये कसलाच भेद नाही। मुस्लिम हिंदू मधील दरी सुद्धा मावळली आहे। गावातील प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात प्रत्येक गावकरी सामील होतो। ही धार्मिक शक्ती शेकागौरीमुळेच मिळाल्याचे ग्रामस्थ आनंदाने सांगतात। शेकागौरीच्या यात्रेमुळे आमच्यातला अहंकार गळून पडतो, कारण शेकागौरीच्या एकतेची शिकवण समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। पोटाची गुजराण करण्यासाठी पुण्या मुंबईला गेलेले हजारो नागरिक यात्रेच्या निमित्ताने गाव पंढरीकडे वळतात। कलगीतुरा, लोकगीते, धनगरी ओव्यांचा कार्यक्रम, पारंपरिक सोंगे हा कार्यक्रम संपन्न झाला। त्यामध्ये राम लक्ष्मण हनुमान, दुर्योधन पांडव, गणेश रावण व जागरण गोंधळ इतर वेशभूषा करून बैलगाडीतून त्यांनी आपले सादरीकरण करण्यात आले। शोभेचे दारूकाम 3 तास चालत होते। कुस्तीचे जंगी मैदान पंचक्रोशीतील विविध ठिकाणाहून पैलवान कुस्ती खेळण्यासाठी आले होते। अशा प्रकारे यात्रेची सांगता होत असते।